खूप दिवसानंतर मी रेसिपी शेअर करत आहे आणि घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी स्पेशल व्हेज मोमोज रेसिपी। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी बारीक फ्लावर चिरून घेतलेली आहे, पावशेर फ्लावर घेतलेले आहे। त्याचबरोबर कांदा 2 बारीक साईजची कांदा चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर टमाटा चिरून घेतलेला आहे। एक मोठा कप आपण मैदा घेतलेला आहे, त्याला आपण मीठ टाकून मळून घ्यायचा आहे। घट्ट असा मळायचा नाही आहे, पातळसच मळायचा आहे। हे बघा पीठ असं छानसं पातळ असं मळून झालेलं आहे। त्याला आपण 5 ते 10 मिनिटं ठेवूया साईडला। आता हे कोबी, कांदा आणि टोमॅटो जे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात शेजवान चटणी टाकायची आहे। त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे थोडीशी। त्याचबरोबर आपण मॅगी मसाला देखील टाकायचा आहे थोडासा, ह्याने चव खूप छान येते। त्याचबरोबर अर्धा छोटा चम्मच हळदी पावडर टाकायचा आहे। त्याचबरोबर मीठसुद्धा टाकायचं आहे चवीप्रमाणे। त्याचबरोबर अर्धा चम्मच घरगुती मी जो गरम मसाला बनवला आहे तो टाकायचा आहे। तर आपण पीठ जो मळून घेतलेलं ते असं सॉफ्ट झालेलं आहे। त्याचे असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहे, लाटून बारीक अशा पुऱ्या करून ठेवायच्या आहे। त्यात आपण जे मिक्स मिश्रण केलं होतं ते भरून ठेवायचं। तर अशा प्रकारे आपले मोमोज बनवून झालेले आहे। तर 5 ते 10 मिनिटं आपण स्टीम करून घ्यायचे आहे त्यांना। तर हे अशा प्रकारे छानसे स्टीम झालेले आहे। तर आपण त्यांना तळून घेऊया। असंही खाऊ शकता, पण तळलेले खूप छान लागतात। अशा प्रकारे सगळे तळून घ्यायचे आहे। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे त्यांना। हे बघा छान असे तळून झालेले आहे। तर आपण काढून घेऊया आणि दुसरे तळायला टाकूया। तर अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।